नमस्कार मित्रांनो, आज आपण मालेगाव जिल्हा नाशिक येथील बाजार समितीचा व्हिडिओ बघणार आहोत। सध्या बाजारात चांगल्या आणि दुधाळ म्हशींना खूप मागणी आहे। दुसरीकडे भेसळीचं दूध वाढत असल्यामुळे शुद्ध आणि दर्जेदार दुधाची गरजही मोठी आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनी शेतीसोबत दूध व्यवसायाकडेही व्यवस्थित लक्ष द्यावे। दूध व्यवसायातून निश्चितच चांगले उत्पन्न मिळू शकते। आपल्या शेतकऱ्यांनी दूध व्यवसाय वाढवावा, शुद्ध दूध उत्पादन करावा आणि आपल्या कुटुंबाच्या उत्पन्नाला एक मजबूत आधार द्यावा, हीच आजची गरज आहे। आज बाजारात कशा प्रकारच्या म्हशी आल्या आहेत, तसेच खूप सारे शेतकरी बांधव देखील आज मालेगाव बाजार समितीमध्ये म्हशी खरेदी करण्यासाठी आले आहेत। आपण म्हशींची माहिती जाणून घेऊया। नमस्कार। नमस्कार। किती म्हशी आहेत तुमच्याकडे? आमच्याकडे 10-15 म्हशी, लावणा बागडा सगळं आहे। किंमत कशी आहे साधारणतः? हो, बागडा आहे, लावणा आहे, लावणाची बी 1.5 लाख आहे, 1 लाख आहे, बागडाची बी आहे, 80 आहे, 70 आहे। तुम्ही दर शुक्रवारी मालेगाव बाजार समितीमध्ये राहता का? हां, मालेगाव काही। मोबाईल नंबर सांगा तुमचा। मोबाईल नंबर 9067 2702 88। मोबाईल नंबर परत एकदा सांगा। म्हणजे अजून सांगू का? 9067 2702 88। या म्हशी तुमच्या आहेत का? हां, हे आपल्या ठीक आहे, धन्यवाद। मित्रांनो, बघू शकता तुम्ही अशा प्रकारच्या म्हशी मालेगाव बाजार समितीमध्ये आहेत। नमस्कार, तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा। मोबाईल नंबर सांगितलं 70 37 34 33 99। किती म्हशी आहेत आज तुमच्याकडे? 10 म्हशी आहेत। कोणत्या कोणत्या? मेहसाना ह्या कोणत्या जातीच्या म्हशी आहेत बरं? मेहसाना मुर्रा मुर्रा म्हैसाना। मुर्रा। दुधाला कशा आहेत? हाँ, दूध भी है, कुछ गावन भी है। गावन है। गाभण पण आहेत का? हाँ, 6 महीने 7 हो, राबली शकणार. 6 की राबली शकणार. 5-6 महिन्याने. 5-6 महिन्याने। हा. देखो मामा, देखो। हाँ, तपास के लेके आओ मामा। जनलेल्या म्हशीची किंमत साधारणतः किती असते? 1,95,000 1,10 ऐसी। हाँ, दूध के हिसाब से भैंस की कीमत रहती है ना? तो आप ये भैंस कहाँ से खरीदते हो? ये इधर कोशिश दूध के लिए अच्छी रहती है ना? हरियाणा। हाँ, एकदम अच्छी रहती है। हरियाणा की खरीदी है आपकी? जी हाँ। दूध के लिए अच्छी है। जी, एकदम। किसान भाई आपके पास आए तो अगर आप अच्छी भैंस उनको देते, हाँ, दूध वाली अच्छी भैंस देते आप। अच्छी। ठीक है चाचा, धन्यवाद। हाँ, 70 37 34 83 99। मित्रांनो, दिलेल्या मोबाईल नंबरवरती तुम्ही फोन करून ह्या दादांना तुम्ही म्हशींची माहिती विचारू शकता। त्यांची हरियाणाची खरेदी असते। म्हशींची माहिती जी पण तुम्हाला लागेल ह्या दादांना नक्की तुम्ही फोन करा आणि फोन करून दादांकडून माहिती घेऊन घ्या। दादा, धन्यवाद। मित्रांनो, अशा प्रकारे मालेगाव बाजार समितीमध्ये म्हशी आलेल्या असतात। मित्रांनो, गर्दी जास्त असल्यामुळे एवढी खास माहिती घेता येत नाही आहे। तरी तुम्हाला मी म्हशी दाखवून देतो की मालेगाव बाजार समितीमध्ये कशा म्हशी असतात ते। इथं व्यवहार चालू आहे।
8 महिन्याची का म्हैस दादा तुमच्या म्हशी आहेत का? किती म्हशी आहेत आज? आज 9 हात घालणं बस मिरची बेने घेतलं का भाऊ? बेने घेतलं का? 5,000 बेने घेतलं ना बाई. नाही घाबरू काका हे बेने घे आपण माणूस शिदा माणूस आपण वस्तू माहिती नाही यार काय त्याच्यामध्ये मुद्दा होते मशीनमध्ये 15,000चा खर्च झाला मशीनमध्ये बरोबर आहे तिला आणि बोलला नाही ना सांगितलं एक सुट्टीची एखादा सवला दे ना एक आसरवाच्या दाड्या एवढ्या जवानीच्या पार्टीची काय धुळ्यामध्ये 1,25,000 फक्त द्यायची बाजारात आणली म्हणून म्हैस ती पाहिजे मी आसरवाल्याला इथे ना 1 लाख रुपये देऊ एक गावाला लावण्या करायला बांध पाहिजे तिला नाही रे काका बांध तिला बांध बारीक बारीक लाख स्वाचा तुला असं अरे मग एवढं चिंगाचं आपण कडे सावध त्यांना पुरली पिक्चरांची त्यांची पावडं संपला मला मालिक काय अरे मी 10ची कशी 10ची 18ची पाहिजे पुरण 18ची पुरण घरची बात आहे काय उलट पालट 10ची किती म्हटलं 10ची किती म्हटलं मी 18ची पुरती का 5 महिन्याची त्याच्या पाळण्या अरे तुळ्यामध्ये करणं पण एक सुतीच्या भावाच्या मच्छी आता दिवाळा सर मित्रांनो ही दुधाची म्हैस आहे. काय गांडू धंदा बोला माऊली तुमच्या म्हशी आहेत का? हो किती म्हशी आहेत आज? आज 9 म्हशी जनलेल्या गाभण सगळ्या आहेत का? सगळ्या गाभण 5-5, 6-6, 7-7, 8-8 महिने तुम्ही मालेगाव बाजारमध्ये नेहमी असता का? दर हप्त्याला. मोबाईल नंबर सांगून द्या तुमचा. 76 66 33 64 52. मित्रांनो दिलेल्या फोन नंबरवरती तुम्ही फोन करून म्हशींची माहिती घेऊ शकता. दर शुक्रवारी हे दादा मालेगावला मालेगाव बाजार समितीमध्ये असतात. मित्रांनो खूप मोठा असा मालेगावचा म्हैस बाजार भरत असतो. तुम्ही बघू शकतात की किती प्रकारच्या म्हशी तसेच किती म्हशी आलेल्या असतात. पैसे होणार तुझ्या 25 कधी बस काढली दादा किती मध्ये देता ही म्हैस? म्हशीची किंमत काय सांगताय? 1,18,000. 1,18,000 सांगायची किंमत. कमी जास्त होऊन जाईल. 18ची फक्त 18 रुपये वस्तू बघायच्या वारीला जातो 18ची फक्त 15-16चं काम नाही तिला 18चं काम आहे फक्त 18चं फायनल 18चं काम आहे तिथं काय करू बस अरे नाही भेटत रे. अरे रुपयाची वैस अरे कुत्रे भावाच्या भेटली बाईस वस्तू गोडवा किती आहे? सगळी बोली तुला घरची सगळी चित्रा मी चित्रा अठराची पूर्ती का मी काही तुला घ्यायची का देतो का मी मागेले मन मोकळ्याने देतो. बोल नाही रे मी आता घेतलं रे. आजचा काय
काय संबंध आहे ना मग काय अरे गिरे अठराची सांगते सांगून गेले. मित्रांनो, अशा प्रकारच्या म्हशी मालेगाव बाजार समितीमध्ये असतात. शेतकरी बांधवांनी नक्की मालेगाव बाजार समितीमध्ये व्हिजिट करावी, कारण प्रत्यक्षात आल्यानंतर म्हशींची पारख करता येत नाही. नमस्कार, तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा. 96-25-14-28. तुमच्या म्हशी आहेत का? गाभण आहेत का? दुधाच्या आहेत. किंमत काय सांगणार? कमी जास्त होऊन जाईल. दोन्ही दुधाच्या म्हशी आहेत. दोन्ही दुधाच्या म्हशी आहेत. मोबाईल नंबर परत एकदा सांगून द्या. मोबाईल नंबर परत एकदा सांगा. 96-99-25-14-28. तुम्ही शेतकरी आहे का व्यापारी? दर बाजारला मालेगावमध्ये राहता तुम्ही? मित्रांनो, गर्दी जास्त असल्यामुळे जे व्यापारी बंधू आहेत ते सौद्यामध्ये अडकल्यामुळे त्यांना व्यवस्थित किंमत विचारता येत नाही आहे. सगळे इथं बिझी आहेत, त्याच्यामुळे म्हशींची किंमत सहसा करून जाणून घेता येत नाही. पण मी तुम्हाला म्हशी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. दादा, तुमच्या म्हशी आहेत का? लागण आहेत का दुधाच्या आहेत? किंमत काय सांगणार? जोडीचे 2.5 लाख. मोबाईल नंबर सांगून द्या दादा. मोबाईल नंबर सांगा. 93-25-14-94-77. म्हशी अशा थोडं पुढे चालवा ना. मालेगाव बाजार. गाव दिली गेली का? केवढ्यामध्ये दिली? तुम्ही दिली का? हो, मी दिली. तुमचा मोबाईल नंबर सांगा. 96-23-81-22-12. 5 महिन्याची गाभण होती. 1 लाख. मालेगाव बाजार समितीमध्ये तुम्ही नेहमी राहता का? हो, छोटू दादा. छोटू दादा का? सटाणे. तुमच्याकडे आज किती म्हशी होत्या? आज घरी आहेत 40 म्हशी आपल्याकडे. 40 आहे? गाड्या उतरवलेल्या आहेत. ठीक आहे, धन्यवाद. तुम्हाला आपले शेतकरी बांधव फोन करतील, त्यांना व्यवस्थित म्हशींची माहिती द्या. 100% सगळे ओळखीचे आहेत माझे. जवळ फोटो काढी घ्यावं. मला काही नाही करत. काढी घ्या. नाव आणि गाव सांगून द्या. निरपूर. ये आपले 2-4 रुपये मागून आले. चांगले कोणाची घेतली का? नाही, विकायला नाही. तुम्ही आहे का मालक? शेतकरी आहे का तुम्ही? नाही, व्यापारी.
तुमचा मोबाईल नंबर सांगून द्या. 96 73 15 59 23. एकदा मोठ्याने सांगा. 96 73 15 59 23. दुधाला कशी आहे म्हैस? एका 20 लिटर दूध देईल, एका टायमाचं 10 लिटर दूध देईल. किंमत काय सांगणार? 1,55,000. दुसऱ्या चौप्यात आहे 6 दात पाहिली, 7 दात. वडर पुढं थोडावर घे मशीन. इकडं वाढ, इकडं वाढ. दादा तुझं नाव आणि मोबाईल नंबर सांगून दे. शरद बाळू बारसे, मोबाईल नंबर 93 70 10 59 60. तुझ्याकडे आज किती म्हशी आहेत? घरी 40 म्हशी. 40 म्हशी आहेत. दुधाला चांगले असतात ना? चांगलं असतं. ठीक आहे दादा, तुला आपले शेतकरी बांधव फोन करतील, मग त्यांना व्यवस्थित मशीनची माहिती दे, है ना? मित्रांनो, शेतकरी बांधवांनो, तुम्ही मालेगाव बाजार समितीत येऊन मशीनची पारख करू शकतात. घेताय का? घेतली गेली? बनाडी ना व्हिडिओ कामाची ना चांग बनाडो किंमत सस्ती आहे. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा. संजय गवळे. मोबाईल नंबर 98 81 49 62 73. किती म्हशी आहेत आज? 6 6 म्हशी आणल्या का? दुधाच्या आहेत का गाभण आहेत? लावणी एक म्हशीचा हात 5,000. चार महिन्याच्या लावणी. एक म्हशीचा हात 5,000. दादा नमस्कार. तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा. माझं नाव शेख अनीस. मोबाईल नंबर 95 52 60 27 22. आज किती म्हशी आहेत तुमच्याकडे? सध्या आम्ही आणले 3 म्हशी आणले. 3 म्हशी आणल्या आहेत. आता ही जनली आहे का गाभण आहे? जनली आहे का? याची किंमत काय सांगणार? याची किंमत 1,60,000. कमी जास्त होऊन जाईल? कमी जास्त होऊन जाईल ना, सौद्यात तर कमी जास्त होतं राहतं ना. ही म्हैस आता जनली आहे का गाभण आहे? गावाने याची किंमत काय सांगणार? याचे 1,20,000. किती महिन्याची गाभण आहे? ही आता 15 दिवसची कच्ची. ही म्हैस गाभण आहे का? नाही, हे म्हैस दुधाची. दुधाची आहे का? 8 लिटर दूध चालू आहे. 8 लिटर दूध चालू आहे. किंमत काय सांगणार? याची किंमत सांगितली 90,000. 90,000 रुपये. कमी जास्त होऊन जाईल. हां. दादा तुमचा मोबाईल नंबर एकदा सांगून द्या. 95 52 60 27 22. मालेगाव बाजार समितीमध्ये तुम्ही नेहमी राहता. हां. सहसा करून तुमच्याकडे किती म्हशी राहतात? आमच्याकडे आता एक 2-3 दिवसानंतर एक गाडी उतरणार आहे 9-10 म्हशीची, आणि घरी आमच्या 30-35 म्हशी आहे आता. अच्छा, म्हणजे शेतकरी बांधव तुमच्या घरी आले किंवा तुमच्या गोठ्यावरती आले तिथं पण तुम्ही म्हैस देऊ शकता का त्यांना? बरोबर, देऊ शकता ना? हां. मित्रांनो, सोडते. दिलेल्या मोबाईल नंबरवरती तुम्ही फोन करून मशीनची माहिती घेऊ शकतात. हे भाऊचा बी नंबर घेऊन द्या बाजूला. राहू दे. नमस्ते दादा. तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा. दिनेश रवींद्र आयरे, साईने बुद्रुक. आपल्या इथे तबेल्यावरती म्हशी असतात. आपल्याकडे शुक्रवारी शनिवारी गाडी उतरते. दुसऱ्या शुक्रवारपर्यंत आपण गाडी विकून टाकतो. आता घरी एक म्हैस बांधलेली आहे, तिला 18 ते 19 लिटर दूध चालू आहे. 12 दिवसाची जनलेली आहे. धन्यवाद. तुमचा मोबाईल नंबर परत एकदा सांगून द्या. 72 76 01 21 81. ठीक आहे दादा, धन्यवाद. धन्यवाद. दादा नमस्कार. तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा. माझं नाव निखिल प्रकाश पवार. मोबाईल नंबर 89 99 55 34 37. किती म्हशी आणल्या तुम्ही आज? शेतकरी आहेत का? नाही, शेतकरी व्यापारी. एकच म्हैस आणले. जनली आहे का गाभण आहे? जनली आहे का? दुधाला कसं काय? 5-5 लिटर. 5-5 लिटर. किंमत काय सांगणार? 1,40,000. 1,40,000. 1,40,000. कमी जास्त होऊन जाईल. मित्रांनो, ही म्हैस आहे. तुम्ही दिलेल्या मोबाईल नंबरवरती तुम्ही फोन करून म्हशीची माहिती घेऊ शकतात. आज जर ह्या दादांची म्हैस मालेगाव बाजार समितीमध्ये विकली गेली नाही तर तुम्ही तसं फोन करून व्यवस्थित त्यांना विचारून घ्या. ठीक आहे दादा, धन्यवाद.
तुमची म्हैस आहे का? एकच म्हैस आणले का? विकल्या गेल्या. मोबाईल नंबर सांगा. 77 96 28 53 32. काय किंमत सांगणार म्हशीची? म्हशीची 1,40,000. कमी जास्त होऊन जाईल. हां, दुधाला कसं काय? दूध आता खिरूजच दिला. खेरूज आहे का? चिकच 3 दिवसाची झाली. ठीक आहे दादा, तुमचा मोबाईल नंबर मोठ्याने एकदा परत सांगून द्या. 77 96 28 53 32. आपल्या शेतकरी बांधवांचा फोन येईल तुम्हाला, व्यवस्थित माहिती द्या. हा? दादा नमस्कार. तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा. प्रवीण सुरेश लार 98 22 99 11 94. मोबाईल नंबर परत एकदा मोठ्याने सांगा. 98 22 99 11 94. किती म्हशी आहेत? 2 आहेत. जनले आहेत का? दुधाला कसं आहेत? 12 लिटर. 12 लिटर. किंमत काय सांगणार आहे? 2 लाख. कमी जास्त होऊन जाईल. दादा तुमची म्हैस आहे का? एकच आहे का म्हैस? मोबाईल नंबर सांगता येईल? तुम्ही आहेत का? मालक या मालक पुढे या. मोबाईल नंबर सांगा. 91 58 68 80 22. म्हशीची किंमत काय सांगणार? 1,70,000. कमी जास्त होऊन जाईल. जनेल 10 लिटर चिकच आहे. 10 लिटर चिक आहे. तुमचा मोबाईल नंबर एकदा परत सांगून द्या. 91 58 68 80 22. आज किती म्हशी होत्या? आज 2च आणले, बाकीच्या घरी. तुम्ही नेहमी बाजार समितीमध्ये असता का म्हशी विक्रीसाठी? आपले शेतकरी बांधव तुम्हाला फोन करतील, व्यवस्थित म्हशींची माहिती दे त्यांना. ठीक आहे दादा, धन्यवाद.